घ्यायचे आपल्याला सुरुवातीला काय. तर छाती आहे 38. 38चा चौथा भाग काढायचा आणि त्यात 1.5 इंच जास्त घ्यायचं. त्याच्यानंतर पूर्ण उंची घेताना काय करायचं, मागल्या साईडनं उंची मोजायची मोजताना नेहमी. आता हे शोल्डर आहे आपलं. हा, तर शोल्डर पासून अशी बरोबर उंची घ्यायची. ही बघ, आता उंची तुम्हाला एवढी बस. हा, मग 13.5 उंची घ्यायची. पूर्ण उंची 13.5 अधिक 1 इंच. उंचीमध्ये 1 इंच वाढवायचं. 14.5. 13.5 अधिक 1. त्याच्यानंतर काय करायचं, कमर घेर घ्यायचा, म्हणजे त्याचं फिटिंग घ्यायचं कमरेचं. तर कमरेचं फिटिंग आहे 33. त्याच्यानंतर मुंडा उंची घ्यायची. मुंडा उंची घेताना ही शोल्डर पासून अशी घ्यायची. हे बघा, हे बघा. तर मुंडा उंची 38चा चौथा भाग झाला 9.5. बरोबर आहे काय. 6 मुंडा उंची त्या बघा. आणि गळा रुंदी नेहमी टाकताना काय करायची, ब्लाऊजला 2.5 इंच टाकायची. जर खांद्यावरनं शोल्डर जर उतरत असलं तर काय करायचं, 2.25 टाकायची, नाहीतर 2.5 टाकायची. एकेकाच आता ही शोल्डर लहान आहे. ही बघा, आता हिंची शोल्डर किती आहे बघा, 2.25 आहे. कुणाची 2.5 असत्या, कुणाची 2.25 असत्या, किंवाची 3.25 3.5 पर्यंत असत्या. तर काय करायचं, आता ही 2.25 आहे म्हटल्यानंतर काय करायचं, 2.25 करायची. अर्धा इंच वाढ होते त्या शोल्डर मध्ये. आलं. त्याच्यानंतर काय करायचं, मागचा गळा मोजायचा. आता हे बघा, इथं त्यांचं म्हणजे कसं छाती जास्त असल्यामुळे पुढं हे देते, त्यामुळे घेताना गळा असा घ्यायला लागणार त्यांचा. जर तुम्ही इथनं घेतला असं तर गळा कमी येणार, 7 इंच येणार. तर घेताना काय करायचं, इथं बघा, इथून इथं घ्यायचं, जिथं शोल्डर त्यांचा आहे की नाही तिथून खाली घ्यायचं. तर गळा उंची 8 आहे. 8 आहे म्हटल्यानंतर त्यात अर्धा इंच वाढवायचं, कारण आपलं शोल्डर मध्ये धरेल. शोल्डरवर शोल्डरच यायला नाही 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 तसं नाही, इथं शोल्डरलाच यायला पाहिजे. हो, असून दे. त्याच्यानंतर काय करा, 8.5 घ्या. 8 म्हटल्यावर 8.5 येणार. आलं लक्षात. त्याच्यानंतर काय करायचं, आता बाही उंची घ्यायची. बाही उंची जिथं आपली बाहीचा जॉईंट आहे शोल्डरला तिथून बाही उंची घ्यायची. तर बाही उंची घेताना ही अशी घ्यायची. हे बघा, 7 आहे बाही उंची. तर 1.5 इंच वाढवायचं. 1.5 इंच कशासाठी वाढवायचं, साधा ब्लाऊज असेल तर खाली 1 इंच शिलाई आपल्या दुमटपट्टीसाठी आणि अर्धा इंच शिलाईसाठी. त्याच्यानंतर दंडघेर मोजायचा पूर्ण. तर दंडघेर आहे यांचा 13. 13चं अर्ध करायचं, म्हणजे 6.5 दंडघेर. 6.5 अधिक 1.5 इंच कशासाठी, की ते शिलाई मार्जिनसाठी. मुंडा मोजताना पूर्ण असा टेप असा घ्यायचा आणि पूर्ण असा एकदम टाईट करायचा टेप. हे बघा, असा एकदम टाईट. तर 17 आहे बघा त्यांचं. तर 17चा हाफ किती येणार, 8.5 येणार. तर फिटिंग मुंड्याचं 8.5 येणार. 8.5 अधिक 1.5 इंच कशासाठी, शिलाई मार्जिनसाठी. आपल्याला बाही काढायची.